Welcome in Sanskar Moti channel. Today we are learning class 6th chapter 5 substances in the surroundings, their states and properties. आपल्या सभोवतालचे सर्व पदार्थ आणि त्यांची अवस्था व गुणधर्म यांच्याबद्दल आपण पाठ पाहत होतो. हा भाग दुसरा आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बॉइलिंग म्हणजेच उत्कलन, उकळणे. Water is continuously evaporating. We know that water is spilled on the floor, dries up slowly on its own. This evaporation occurs from the surface of the water. What happens when water boils? पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असतं. फरशीवर सांडलेलं पाणी हळूहळू आपोआप वाळतं. हे तुम्हाला माहीत आहे. बाष्पीभवन पाण्याच्या पृष्ठभागावरून होतं. मग पाणी उकळतं तेव्हा काय होतं? जसं पाणी गरम होतं त्याचं तापमान नक्कीच वाढतं. When a water kept on a stove attained a particular temperature on a level of heat, the evaporation takes place in all parts of the body of water, the water bubbles rising faster and faster. This is called boiling of water or ebullition. At sea level, the pure water boils at 100 degrees Celsius. The boiling point of water is that, so it is converted into water again. This process is called condensation and the condensation steam also takes place at 100 degrees Celsius. शेगडीवर ठेवलेल्या पाण्याने उष्णतेची एक पातळी गाठली की पातेल्यातील सर्व भागातून पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि बुडबुडे येतात. यालाच पाण्याचे उकळणे किंवा उत्कलन म्हणतात. शुद्ध पाण्याचं समुद्रसपाटीला उत्कलन म्हणजेच उकळणे 100 डिग्री सेल्सिअसला होतं. परंतु म्हणून त्याला उत्कलनांक असं म्हणतात. पाण्याची वाफ थंड झाली की एका तापमानाला वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं. त्याच क्रियेला संघनन असं म्हणतात. म्हणजे वाफेचं संघननसुद्धा 100 डिग्री सेल्सिअस होतं. म्हणजे पाण्याचा उत्कलनांक आणि संघनक बिंदू हा एकच आहे. Let's try this. Take some water in a beaker and place a thermometer in it. Heat the beaker on a spirit lamp. Note the boiling point of water. Repeat the activity adding salt or sugar to the water and note the boiling point again. What do you infer from it? एका चंचुपात्रामध्ये थोडं पाणी घ्या. त्यात एक तापमापी ठेवा. आता चंचुपात्राला स्पिरिटच्या दिव्याने उष्णता द्या. पाण्याचा उत्कलन बिंदू किती तापमान आहे याची नोंद करा. आता या पाण्यात थोडं मीठ किंवा साखर टाकून पुन्हा उत्कलन बिंदू कोणता आहे यावरून निष्कर्ष काढा. आता आपल्याला फ्रीजिंग म्हणजेच गोठण कशा प्रकारे थंड. द वॉटर केप्ड इन अ फ्रीज ऑर ऑन आईस बिकम्स कूलर अँड कूलर. That is, the temperature falls. At a certain temperature, water does not get any cooler but starts freezing from ice. And the picture at which this happens is called freezing point of water. फ्रीजमध्ये किंवा बर्फावर ठेवलेलं पाणी थंड होत जातं. म्हणजेच त्याचं तापमान कमी होतं. एका ठराविक तापमानावर पाणी आणखी थंड न होता त्याचा बर्फ बनतो म्हणजेच गोठतो. ज्या तापमानावर हे घडतं त्याला गोठण बिंदू म्हणतात. The temperature of a substance can fall below 0 degree Celsius. The temperature of air in the freezer of a refrigerator is around -18 degree Celsius. पदार्थाचं तापमान 0°सुद्धा त्याच्यापेक्षाही कमी होऊ शकतं. उदाहरणार्थ फ्रीजरमध्ये हवामान हे -18 डिग्री अंश सेल्सिअस असतं. मग त्यावेळेस बर्फ होतो. When ice gets heat in start melting or changing into a liquid state, then again ice melts at 0 degree Celsius. It means that the freezing point and melting point of the water are one and the same. बर्फाला उष्णता मिळाली की तो वितळू लागतो. म्हणजे त्याचे पुन्हा द्रवात रूपांतर होतं. यालाच विलयन म्हणतात. बर्फाचं विलयनसुद्धा 0 डिग्री सेल्सिअसला होतं. म्हणजे त्याचा गोठण बिंदू आणि विलयन बिंदू हे एकच आहे. The temperature at which a substance boils while heating is the same as the temperature at which it condenses when it is cooled. Similarly, the temperature at which a substance freezes while cooling is the same as the temperature at which it melts when it is heated. पदार्थ गरम होताना ज्या तापमानाला त्याचं उत्कलन होतं त्याच तापमानाला त्याचं थंड होताना संघनन होत असतं. पदार्थ थंड होताना ज्या तापमानाला गोठतो त्याच तापमानाला तो गरम होताना वितळतो. अशा प्रकारे ही क्रिया आपण समजून घेतली पाहिजे. यूज युअर ब्रेन पॉवर. द चार्ट गिवन बिलो शोज द बॉइलिंग पॉईंट अँड फ्रीजिंग पॉईंट ऑफ सम सबस्टन्सेस. स्टेट वेदर दीज सबस्टन्सेस आर सॉलिड, लिक्विड ऑर गॅसेस ॲट रूम टेम्परेचर. खालील तक्त्यात काही पदार्थांचे उत्कलन आणि गोठण बिंदू दिला आहे. त्यावरून हे पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू यापैकी कक्ष तापमानाला कोणत्या अवस्थेत असतील हे आपण सांगू शकतो. मेणबत्ती म्हणजेच कॅन्डल
60° गोठणबिंदू आहे, तर 350° उत्कलन बिंदू आहे. प्लास्टिक 250°पेक्षा जास्त गोठणबिंदू, तर 954°ला उत्कलन बिंदू आहे. लोह 1535°C गोठणबिंदू, तर 2862°C उत्कलन बिंदू आहे. हे अंदाजे दिलेलं तापमान आहे. व्हेरियस युजेस ऑफ चेंजेस इन फिजिकल स्टेट्स. अवस्थांतराचे विविध उपयोग काय आहेत मग? कॅन्डल्स आर मेड बाय मेल्टिंग पॅराफिन वॅक्स. पॅराफिन वॅक्स वितळून मेणबत्त्या बनवतात. सॉलिड कार्बन डायऑक्साईड इज युज्ड टू मेक आईस्क्रीम अँड कीप इट फ्रोझन. गोठवलेला कार्बन डायऑक्साईड हा आईस्क्रीम तयार करताना ते थंड ठेवण्यासाठी वापरतो. लिक्विड नायट्रोजन इज युज्ड ॲज ॲनिमल हजबंडरी. द्रवरूप नायट्रोजनचा उपयोग रक्तपेशी आणि पशूंचे रेत टिकून ठेवण्यासाठी होतो. सँड इज मेल्टेड टू मेक ग्लास. वाळू वितळून काच बनवली जाते. मेटल्स लाईक गोल्ड अँड सिल्वर आर मेल्टेड टू मेक ऑर्नामेंट्स. सोने चांदी यांच्यापासून दागिने बनविण्यासाठी हे धातू वितळवले जातात. आयर्न इज मेल्टेड टू मेक टूल्स. अवजारे बनविण्यासाठी लोखंड वितळावे लागत असतं. म्हणजे या सर्व पदार्थांचे वेगवेगळे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आहेत आणि या दैनंदिन जीवनाच्या उपयोगासाठीच हे अवस्थांतर फारच उपयोगाचं आहे. एक छोटासा प्रयोग करायचा आहे. टेक सम सँड इन क्रुसिबल, पुट अ फ्यू आयोडीन क्रिस्टल्स ऑन इट, प्लेस अ क्रुसिबल ऑन अ ट्रायपॉड टू हीट इट, ब्लॉक द स्टेम of the phenyl with a cotton plug and place it inverted over the crucible. Light the burner and heat the mixture in a crucible. Observe the changes. एका बशीत थोडी वाळू घेऊन त्यात काही आयोडीनचे खडे ठेवा. बशी बर्नरवर ठेवा आणि तिच्यावर एक काचेचे नरसाळं उपडं ठेवा. त्याचे वरील तोंड कापसाच्या बोळ्याने बंद करा. स्पिरिट दिवा किंवा बर्नर पेटवा आणि आयोडीनला काही वेळ उष्णता द्या. उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचं काय होतं याचं निरीक्षण करा आणि लिहून काढा. त्यामधल्या आयोडीनचं डायरेक्ट वायूत रूपांतर म्हणजे वाफेत गॅसियस स्टेटमध्ये झालं. याला संप्लवन क्रिया म्हणतात. Iodine crystals do not melt on heating but change directly to the gaseous state. When the fumes of iodine hit the walls of the phenyl, they cool to form solid crystals of iodine and stick to the phenyl walls. Thus, on heating, iodine does not melt and change to a liquid but directly changes to the gaseous state. उष्णता मिळाल्यानंतर आयोडीनचं स्थायू रूप खडे वितळत नाहीत, म्हणजेच द्रवात रूपांतर होत नाही, तर त्यांचं थेट वायूत रूपांतर होतं. आयोडीन वायूचे कण नरसाळ्याच्या पृष्ठभागावर आदळले की ते पुन्हा थंड होतात आणि स्थायू रूपात काचेला चिटकून राहतात. म्हणजेच उष्णता मिळून स्थायू रूप आयोडीनचं द्रव न होता थेट वायूत अवस्थांतर होत असतं. The change of a solid substance directly into gas or vapor without first changing into a liquid is called sublimation. स्थायीरूप पदार्थाचं द्रव अवस्थेत रूपांतर न होता थेट वायूत अवस्थेत रूपांतर होणं याच क्रियेला अवस्थांतराला संप्लवन असं म्हणतात. How will you identify the following? A glass, it is made of plastic, steel or glass. A rod, iron or aluminum. A door, wooden or glass. A white powder, salt or chalk powder. पहा, असं तुम्ही कसं ओळखाल की पाण्याचा ग्लास हा प्लास्टिकचा आहे, स्टीलचा आहे की काचेचा आहे, किंवा एखादी सळई लोखंडाची आहे की ॲल्युमिनियमची आहे, खोलीचा जे दरवाजा आहे तो लाकडी आहे की काचेचा आहे किंवा प्लास्टिकचा, पांढरी पूड ही मिठाची आहे की खडूची, हे सर्व तुम्ही कशावरून ओळखता? To answer the above questions, you consider their properties, their transparency, hardness, weight, color, the sound produced from it, solubility in water. Substances can be identified by studying their properties. They can be put to use according to their properties. Let's study the properties of substances in detail. वरील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तुम्ही त्या पदार्थांचे विविध गुणधर्म लक्षात घेतले. पदार्थ पारदर्शकता, कठीणपणा, जडपणा, ठराविक रंग, त्यांच्यापासून निघणारा आवाज, पाण्यामध्ये विरघळणे या गुणधर्मांच्या अभ्यासाने आपल्याला विविध पदार्थ ओळखता येतात व त्यांच्या गुणधर्माप्रमाणे ते आपल्याला वापरता येतात. या सर्व पदार्थांची आपण पुढील भागामध्ये माहिती घेणार आहोत. आत्ताचा शिकवलेला भाग नक्कीच समजला असेल. फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू व्हेरी मच. क्रिएशन बाय सारिका आचमे, डिस्ट्रिक्ट नांदेड. माझे सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी संस्कार मोती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा व कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.